हो ना, आपण आता एक ओलाची बुकिंग आणली तर तुम्हाला साईडला दाखवतो ते किती रुपये झाले त्याचे ओलाचे आणि मीटरने किती झाले ते पण दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही 445 म्हणजे 440 रुपये झाले, ते 5 रुपये आता वाढले मित्रांनो. म्हणजे जवळजवळ त्यांनी 100 रुपयाचा डिफरन्स दिला आपल्याला. पूर्ण मीटरने ओलाचे झाले 440 रुपये आणि असे दाखवले 339, म्हणजे बरोबर 100 रुपयाचा फरक पडला मित्रांनो. तर मीटरनेच मारा फक्त ओलाचे भाडे, कारण की परवडत नाहीये. दाखवताना किलोमीटर दाखवतोय बरोबर, ते मला येताना ते दाखवलंय 20 किलोमीटर 340. म्हटलं ठीक आहे चला, तिथं चालू केल्यानंतर दाखवतोय 25 किलोमीटर. म्हटलं 25 किलोमीटरला एवढे होत नाही, त्यांना म्हणलं मीटरने जावं लागेल डायरेक्ट. कारण की बऱ्याच दिवसानंतर गॅप नंतर मी 10-12 दिवसानंतर आलोय मित्रांनो कामावरती, आणि त्याच्यामुळे पाहिलं तर म्हटलं मीटरनेच जावं लागेल. आणि सकाळपासून मला एक पण ओलाचे नाही, उबेरने बरोबर दिला सकाळपासून, त्याच्यामुळे मीटर पण टाकून गेलो पण तेवढेच होत होते. कस्टमर पण मी मीटर टाकल्यानंतर कस्टमर पण 1-2 रुपये उलट जास्त घेतले मी, कारण की त्यांचे जे मीटरने एक्स्ट्रा होत होते ते पण त्यांच्याकडून काउंट केले घेतले. शिवाय भावांनो, आपण आहोत मित्रांनो आता मोशीमध्ये. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपण बऱ्याच दिवसांनी 4 ते आज 16 तारीख आहे मित्रांनो, 16 जानेवारी. तर 10-12 दिवसानंतर आपण ऑनलाईन आलेलो आहोत ओला उबेरसाठी. तर मित्रांनो, आपण देवदर्शनासाठी गेलेलो होतो, बऱ्याच राज्यात फिरलो. आपले पुणे झालं, पुण्यात आणि केरळमध्ये, तसेच आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, आणि आपल्या प्रॉपर महाराष्ट्रातल्या एका सिटीमध्ये कोल्हापूर मधला रेट सांगतो मित्रांनो, पुण्यातला आणि त्यातला डिफरन्स किती आहे, सगळा डिफरन्स किती आहे. तर ठीक आहे मित्रांनो, पहिल्या केरळमध्ये पाहू आपण. तर केरळ मधलं पहिल्या 1.5 किलोमीटरला मित्रांनो 30 रुपये किलोमीटर त्यांना. तर विचार करू शकता, आपल्या इकडे 25 रुपये दाखवत आहे, केरळला 30 रुपये रेट आहे. आणि परत आपण तामिळनाडू मध्ये गेलो मित्रांनो, तर तामिळनाडू मध्ये मित्रांनो ओला उबेरच नाहीये. तुम्ही म्हणता असं कसं, तर त्यांच्याकडे टोटली असे छोट्या रिक्षा आहेत काही, पण जास्त पॅगो आहेत मित्रांनो 6 सीटर. तर विषय असा आहे त्यांचा की भाडे ठरवूनच नाही राहते. म्हणजे मला एक अनुभव आला मित्रांनो, रिक्षावाले तिथले किती लूटमार करतायत, प्लस ते लॉजवाले जे असतील रूम भाड्याने देतात ते पण. तर रिक्षावाले पहिले स्टेशनला थांबणार, स्टेशनला उतरलं आम्हाला 1.2 किलोमीटर मंदिर होतं मित्रांनो तिथून रामेश्वरमचं. तर रामेश्वरम मंदिरापासून 1.2 किलोमीटर त्यांनी मला अंदाजे किती सांगितले असावे. पहिल्यांदा म्हटलं तो किती जण आहेत, आम्ही होतो 14 जण मित्रांनो, म्हणजे 3 जणच होतो. एक मित्र भेटला होता आपल्याकडे, तो म्हणला चौकात केल्यानंतर जरा स्वस्त रूम वगैरे आपल्याला सगळ्यात परवडेल म्हणून आम्ही 14 जण होतो. तो म्हणला आम्ही तिघाला नेतो तर 500 रुपये घेतो, आणि चौघात नेतो तर 700 रुपये घेतो म्हणला. आता म्हणजे 1.2 किलोमीटर त्यांनी मला 700 रुपये सांगितले मित्रांनो. म्हणजे विचार करू शकता किती रिक्षावाले, प्लस ते रिक्षावाला घेऊन जाणार त्या मंदिरापाशी, जिथले लॉज आहेत, जिथल्या रूम भेटतात तिथून ते त्यांची सेटिंग असते की मी कस्टमर आणून दिलंय तुम्ही, मग ते 1000 रुपये रूम असेल 12 तासाला, तर ते डायरेक्ट सांगणार 1200 रुपये होतील. 200 रुपये ते रिक्षावाल्याला पण देणार कमिशन म्हणून. तर विचार करू शकता तुम्ही किती लूटमार चालू आहे मोठ्या मोठ्या मंदिरापाशी पण. तर रामेश्वरम मध्ये तो फरक झाला मित्रांनो. परत आम्ही एक रिक्षावाले होते वयस्कर, मग आपल्याला थोडाफार अनुभव रिक्षावाल्यांचा, म्हणून एका रिक्षावाल्याला विचारपूस केली, तो मला 150 रुपयात सोडतो. तर 150 रुपयात त्यांनी सोडलं आणि मस्त आश्रम दाखवलं मित्रांनो पर हेड. म्हणजे प्रत्येक माणसाला 200 रुपये तिथं चार्जेस होता 24 तासासाठी. म्हटलं बरं झालं 800 रुपयात आम्हाला रूम भेटली तिथं. आणि विषय होता मित्रांनो, तिथून पुढे त्यांचाच नंबर घेतला आणि त्यांना म्हटलं आम्हाला धनुष्कोडी वगैरे करायचंय, म्हणजे जिथं रामसेतू वगैरे आहे तिथं एंड होतोय भारताचा. तर तो म्हटला ठीक आहे, बाकीचे 2000 रुपये घेतात सर्व फिरण्यासाठी, तर मला तुम्ही 1500 रुपये द्या. तर मी त्याला पहिलंच येता बोललो होतो, पण मी रिक्षावालाच आहे असं तसं बोललो, म्हणून तुम्हाला 1500 रुपये द्या. तर मला काही जास्त त्यांचं बोलणं कळत नव्हतं, पण माझ्यासोबत जे सर होते राजू सर, त्यांना थोडं थोडं तामिळ वगैरे येत होतं, म्हणून ते त्याच्याशी बोलले. तसंच माझा मित्र होता त्याच्यावर पण इंग्लिश जमते अशोकला, त्याच्यामुळे तो पण इंग्लिश मध्ये काय काय ठिकाणी बोलत होता. तर मराठी तर काही समजत नव्हती, ते काय मला बोलत होते हे पण कळत नव्हतं. तर ठीक आहे मित्रांनो, तिथं आपले 1500 रुपये त्यांनी बरेच आपल्याला टेम्पल घुमवले सकाळपासून ते दुपारपर्यंत. आणि नंतर आपण आलो तामिळनाडू मध्ये मित्रांनो, 2-4 ठिकाणी गेलो. तर प्रत्येक ठिकाणी मदुराईमध्ये पण तेच आहे मित्रांनो, 1 किलोमीटरला पण तो 200-300 रुपये मागत आहेत रिक्षावाले. आंध्र प्रदेश मध्ये आलो मित्रांनो, आंध्र प्रदेश मध्ये आपल्याला बालाजीला रिक्षावाल्याचे रेट जे आहेत ते आपल्यासारखेच आहेत मित्रांनो. म्हणजे 9-10 किलोमीटरला ते पण 200च्या आसपास रुपये घेतात. म्हणजे त्यांनी जास्त ओला उबेर तिथं चालतं म्हणून त्यांनी जे रेट आहे ओला उबेरच्या त्या हिशोबाने घेतात ते रिक्षावाले. तर ठीक आहे, तिथं काय नाही वाटलं. पण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पहा, आता महाराष्ट्रात
आपलं पुणे हा जिल्हा आहे, तर पुण्यात 25 रुपये किलोमीटर आहे. तसंच कोल्हापूरमध्ये पाहिलं तुम्ही तर पहिल्या 1.5 किलोमीटरला आहे मित्रांनो, 1.1 किलोमीटरला त्यांचा रेट आहे मित्रांनो 30 रुपये. पहा परत तो रिक्षावाला म्हणतो मला 1.1 ला आम्ही कमीत कमी 35 रुपये मागत होतो आरटीओ ला, पण आरटीओने 35 दिला नाही, तर आम्हाला आरटीओने दिला 30 रुपये. म्हणजे विचार करू शकता, आपल्याला 1.5 किलोमीटरला 25 रुपये रेट आहे, ते पण एवढ्या रिक्षा असताना, एवढं असताना पण पहिल्या 1.5 किलोमीटरला 25 आहे, त्यांच्याकडे 1.1 किलोमीटरला 30 रुपये फेअर आहे, तरी ओला उबेरचे भाडे कोणीच घेत नाही तिथे. म्हणजे विचार करू शकताय, कारण की तो एरिया जो आहे तो छोटा आहे, त्याच्यामुळे ओला उबेर कमी चालतं. तर फोर व्हीलर तर अजिबात नाही तिथं, कारण की फोर व्हीलर आलत्या म्हटला, पण विषय असा होता की डिस्टन्स कमी भरतं, म्हणजे एरिया कमी आहे तो सिटीचा, त्याच्यामुळं त्या फोर व्हीलरला परवडत नाही तो एरिया. म्हणजे फोर व्हीलर बंद झाल्या, त्या फक्त लोकल वगैरे असे चालतात, मुंबई पुणे अशा चालतात, कोल्हापूर ते. तर ठीक आहे मित्रांनो, तर उद्देश एवढाच आहे की आपला रेट किती आहे, तर आपण आरटीओ ला मागू शकतो फेअर आमचा कमी आहे म्हणून, तर 25 रुपये जागेवर 30 रुपये करू शकतोय आपण. तर आपला म्हणणं हे मांडू शकतोय, आरटीओ ला सादर करू शकतोय. तर आजपर्यंत असं कोणी केलं नाही, मला वाटत नाही कोणी फेअर विषयी काय बोललं असेल. जर बोललं असेल तर अजून त्याच्यावरती काय ऍक्शन झाले नाहीये. तर तिथल्या रिक्षावाल्यांनी ऍक्शन घेतली होती, त्याच्यामुळे त्यांचा डायरेक्ट फेअर 30 रुपये 1.1 किलोमीटरला आहे मित्रांनो, आणि तिथून पुढचा फेअर त्यांचा 21 रुपये पर किलोमीटर आहे, आपला आहे 17 म्हणजे 17 रुपये किलोमीटर आहे. म्हणजे विचार करू शकता किती फेअरचा डिफरन्स आहे. एवढंच की त्यांचा एरिया छोटा आहे, 10 किलोमीटरला त्यांना 220-30 रुपये अशी काहीतरी तो म्हटला होतात आमचे 10 किलोमीटरला त्यांची, आणि आपले 10 किलोमीटरला 170 रुपये. ते पण कस्टमर त्यात ते वरडतात, कितीच पैसे गेले, कितीच लागले, असे किती वरडतात कस्टमर. त्यात ओला उबेरवाले सगळे रिक्षावाल्यांची मारतात, जिथं 10 किलोमीटरला 130-40 रुपये असं दाखवतात, आणि मेट्रोने न्यायला 170 रुपये झाले तरी कस्टमर होता हो 40 रुपये जास्त गेले. त्यांना कोल्हापूरमध्ये नेऊन सोडा, या कस्टमरला एकदा बाहेर राज्यात नेऊन, केरळला नेऊन सोडा, त्यांना कळेल फेअर काय असतो ते. तिथलं तसं इन्कम पण नाही. केरळ सगळ्यात सुशिक्षित राज्य आहे, सुशिक्षित म्हणजे शिक्षणात सगळ्यात प्रभावशाली राज्य आहे ते. विचार करू शकता तुम्ही, केरळमध्ये डिसिप्लिन सगळं पाळतात. रिक्षावाले कंपल्सरी शर्ट, व्हाईट शर्ट किंवा खाकी शर्ट त्यांच्याकडे कंपल्सरी अंगावर असतो, फक्त पॅन्ट नसते, कारण की तिकडं वातावरण तसं आहे. तर लुंगी कम्फर्टेबल आहे त्यांना, त्याच्यामुळे त्यांना पॅन्ट अलाउ करत नाही. तर प्रत्येक सिग्नलला ट्रॅफिक हवालदार असतातच, आणि एकाला सुद्धा त्रास देत नाही, ते अडवत सुद्धा नाहीत. रिक्षावाला असो, टू व्हीलर असो, टू व्हीलर कंपल्सरी तिथं हेल्मेट वापरतात, टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर सुद्धा सीट बेल्ट वापरतात. डिसिप्लिन एवढा आहे, ते पाठीमागून एखादा जर थांबला ट्रॅफिक मध्ये फोर व्हीलर वाला तर हॉर्न वाजवत नाही. आपल्या इथं सिग्नल स्टॉप असला तरी मागचा हॉर्न वाजवतो, चल आता त्या गाडी चढून न्यायची का पुढं, सिग्नल तोडून न्यायची का. सिग्नल तोडून तर आपलं येलो सिग्नल झाला तरी असे सन 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 पळत राहतात. त्यामुळे ट्रॅफिकचा आपल्या इकडे तर खूपच विषय आहे. त्यांच्याकडे येल्लो लागला की डायरेक्ट स्टॉप होतात गाड्या, आणि मागून एक पण त्रास देत नाही. अरे तुरे तर काहीच नाही, काहीच. आपल्या इकडे अरे म्हणला की तो डायरेक्ट उतरून हाणायला सुरू करतो. म्हणजे एवढे निर्लज्ज माणसं आहेत आपल्या इकडे, एवढे नालायक. तर ते खरंच मला एक केरळ आवडलं मित्रांनो. आणि आंध्र प्रदेश तर नुसतं लुटारूच राज्य आहे असंच म्हणावं लागेल, कारण की तिथं उतरल्यापासून रिक्षावाले ते सगळे जे सगळे टोटल जे लॉजवाले आहेत किंवा रूम आपल्याला जिथं भाड्याने भेटतात ते सर्व लुटत येतात. खाण्यात सुद्धा मित्रांनो, आम्ही खायला गेलो तर आम्ही इडली सांबर, तिथं काय दुसरं भेटत नाही, इडली सांबर, वडा सांबर आणि रस्सम भात आतलंच असतंय. तर रसम भात वगैरे आम्ही घेतला, आम्ही इडली वगैरे घेतलं, 180 रुपये बिल झालं. तर ती बाई मग 200 नोट दिली, तर 20 रुपये त्यांनी वापस दिले नाही. ए बराबर हो गए, बराबर हो गए, जाओ जाओ जाओ, त्यांच्या भाषेत बोलली काहीतरी. म्हणजे 20 रुपये आम्ही सोडून दिले, म्हणलं जाऊ द्या, काही गरज नाही आपल्याला, आपण देऊ देणार. आणि ती कर्माची फळ त्यांना इथंच भेटतात, त्याच्यामुळे जास्त काही विषय घेतला नाही. आणि परत म्हटलं खाण्याच्या अगोदर विचारायचं की कितीला आहे प्लेट, मगच घ्यायची. आणि मग ते कसं होतं, तिथं बाहेर गेल्यानंतर एक तर पोट भरत नाही. आपल्या इकडे आल्यानंतर कसं होतं की आपल्या इकडे काय पण भाकरी, ज्वारी, चपाती अशी खायची सवय लागली असते, तिकडं आतलं काय भेटत नाही. तिथं फक्त भात, इडली सांबर, वडा सांबर आतलंच, दुसरं काय असं काय जड आणलं. एक तर काही जागेवर भेटतो लच्छा पराठा, तो पण एवढाच असतो, ते बी 25-30 रुपयाला असतो, त्याच्यामुळे कोणी खात नाही तिथं. आणि त्याच्यासोबत भाजी भेटत नाही, ते खावं लागतं सगळ्या इडली सांबरच्या त्या वरणासोबत.
मसाल्याचे ते ह्याच्यासोबत खावं लागतं, त्यामुळे ते काय कोणी खात नाही. केरळमध्ये भेटतं लच्छा पराठा, मस्त 2-3 भाज्या असतात, मस्त केरळमध्ये भेटतं. सगळ्यात भारी मला वाटलं केरळ. आणि देवस्थान पण एवढे भयानक आणि खूप सुंदर आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर पण तिथंच आहे मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, नंतर ओला उबेरचे भाडे मीटरने मारा. उबेर तरी मला वाटतंय मी आलोय आज तर मला मस्त आज अर्निंग दिले उबेरने. आणि ओलाने तर काय एकच बुकिंग मारली तर ओलाने तर काय 100चा डिफरन्स दिला डायरेक्ट. 330 रुपये 340 रुपये दाखवले मला आणि मीटरने झाले 440 रुपये. त्या बी कस्टमरने उबेर बुक केलं, पुन्हा ते कॅन्सल केलं, परत ओला बुक केलं. म्हणजे दोन्ही बुकिंग मलाच आले ते बानेर मधून, बानेर पाषाण लिंक रोड पासून ओंड्रीला. म्हणजे विचार करू शकताय आपल्याकडे ओला उबेर सुधरून देत नाही ड्रायव्हर लोकांना. आणि आरटीओ झालं सरकार याच्यावर काही तर दखल घेतच नाही. झालं परमिट अनलिमिटेड सोडले, ठीक आहे ना, तुम्ही परमिट एक कालावधीसाठी सोडा, ज्यांना खरंच गरज आहे तेवढ्या कालावधीत ते काढून घेतील. बरेच जण ट्रोल करतात मित्रांनो की तुम्ही परमिट ज्यांना काढून द्यायचं त्यांना काढून द्या, तुम्ही कशाला उगाच बंद बंद बायोकोट करताय, असे बरेच जण ट्रोल करतायत. ठीक आहे ना, सरकारने एकच काढायला पाहिजे, 6 महिन्यात ज्याला खरंच गरज आहे तेवढं 6 महिन्यात तुम्ही काढून घ्या, नंतर परमिट बंद केले जातील. असं काढा ना तुम्ही एकदा, 6 महिन्यात पुन्हा बंद करून टाका. ज्याला गरज आहे ते काढतील. परत कवर पण चालू ठेवायचे, म्हणजे जे नोकऱ्यावाले मध्ये मध्ये तर असं आलं नोकरीवाल्यांचं परमिट वापस घ्यायचंय. अजून तर माझ्या ओळखीचे बरेच जण आहेत नोकरीवाल्याचं एकाचं पण परमिट वापस घेतलेलं नाही. फक्त सांगितलं की परमिट वाल्यांनो नोकरीवाल्यांनो परमिट वापस करा. कुठं अजून तर मी माझ्या पाहण्यात नोकऱ्यानं परमिट वापस केलेलंच नाही, कुठंच नाही. नुसतं जारी केलंय. आणि कोण चेक करताय की परमिट नोकरीवाल्याकडे परमिट आहे म्हणून? कोणताच पोलीसवाला चेक करत नाही. आणि आपल्या इकडे पोलीस फक्त हा घे साईडला त्यांचं पण बरोबर आहे, आपल्या पण दिशी पण पाळत नाहीत रिक्षावाले. आणि ज्यांच्याकडे आहेत खरंच इमानदारी करतात त्यांनाच रिक्षावाले पण आवडतात. आणि जे जे फ्रॉड नाही किती पण लूटमार करतात, पॉइंटवाले असो, पुण्यात असो, स्टेशनला असो, त्यांना फाईन मारत नाहीत. तिथले रिक्षावाल्याला फाईन मारित नाहीत. पुणे स्टेशनचे पोलीसवाले पण मारत नाहीत. बाहेरून जो आला पिंपरी चिंचवड 14 दिसला की घे साईडला, त्याच्यावर काही ना काही थोडंफार निघतच लगेच त्याला फाईन. जो तिथला प्रॉपर MH12 वाला आहे, तो तिथं पॉईंट वाला आहे, त्यापेक्षा ड्रेस नसू द्या, त्याचं डॉक्युमेंट क्लिअर नसू द्या, गाडीचं इन्शुरन्स नसू द्या, काहीच नसू द्या, PUC नसू द्या, तरी त्याला 100-200 दिले असते तर अगोदर महिन्याचे, किंवा चहा पाणी नाश्ता पाणीचं भागतं त्यांच्याकडून, म्हणून त्यांना फाईनच नाही, अजिबात नाही. बघा तुम्ही आता पण पुण्यात जाऊन मला सांगा, जे पाहताय ना व्हिडिओ ते मला सांगा काही खरंय का खोट आहे. बऱ्याच जणांना झालंय असं. तर ठीक आहे, जाऊ द्या मित्रांनो. तर ओला उबेरचे भाडे मीटरने मारा आणि आजपासून ब्लॉग परत चालू होतील आपले. आणि कोणाला काय ओला उबेर विषयी कोणाला काय कशाबद्दल समस्या असतील तर विचारत चला, कमेंट करत चला मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. धन्यवाद.